सुरुवातीला प्राध्यापक सुदाम चिंचाने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर यशवंतराव ज्योतिराव फुले यांच्यावरती प्रकाश टाकावा. प्राध्यापक सुदाम चिंचाने सर. तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आज ज्यांची जयंती आहे ते डॉक्टर यशवंतराव ज्योतिराव सावित्रीबाई फुले, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि भारतवर्षातल्या तमाम परिवर्तनवादी विचारांना मी पहिल्यांदा प्रणाम करतो. विचारमंचावर बसलेले अध्यक्ष, आमच्या चळवळीचे आधारस्तंभ भाऊसाहेब जाधव साहेब, आमच्या सर्वांच्या आणि आपला सर्वांना परिचित असलेले महाराष्ट्रातील थोर साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रल्हादजी डोलेकर सर, दोन सत्कारमूर्ती, एक डॉक्टर अनिल धुळे सर आणि दुसरे डॉक्टर संग्राम मौर्य सर, संचालन करणारे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गायकवाड, माझ्या समोर बसलेले सगळ्या भगिनी आणि बंधू. डॉक्टर बाबा आढाव यांनी वादळाचे वंशज नावाचा एक लेख आम्ही पाहिलेले फुले या ग्रंथामध्ये लिहिलेला होता. आम्ही पाहिलेले फुले म्हणजे फुलेंच्या समकालीन असणाऱ्या लोकांनी त्यांच्या संबंधी आठवणी लिहिल्या त्यात किंवा नंतरच्या कालखंडात. त्यामध्ये वादळाचे वंशज नावाचा लेख आहे डॉक्टर बाबा आढावांचा. त्यामध्ये तो उल्लेख आहे की त्यांची जी सून होती चंद्रभागाबाई त्या रामेश्वराच्या उघड्या मंदिरामध्ये गेल्या. ते संशोधन डॉक्टर राजाराम सूर्यवंशी यांनी पाठ ठरवले. त्यामुळे आज सकाळपासून एका ग्रुपवर त्याचा वाद सुरू आहे. समग्र सत्यशोधक चळवळीमध्ये अभ्यासाच्या दृष्टीनं याची वाणवाट पहिल्यांदा हे नमूद केलं पाहिजे. माझं विवेचन सुरू करण्याच्या अगोदर मी या दोन सत्कार मूर्तीचं अभिनंदन करतो आणि आमचा पुरस्कार खरं तर याच्याकडे 25,000 50,000ची थैली नाही, मोठं मानपत्र नाही, द्यायला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, कोणत्या पक्षाचा आमदार नाही, खासदार नाही, असं असताना आमचा पुरस्कार आपण स्वीकारला त्याबद्दल मी भारतीय पिछडा शोषित संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि सत्यशोधक विद्यार्थी संघ शिक्षक सभेचा कार्यकर्ता म्हणून आपला आभार मानतो. मित्रहो, मी जो पहिल्यांदा धागा पकडलेला होता की या चळवळीचं नंतर झालं काय किंवा आपण आजही ज्या आवर्तात सापडलेलो आहे, खरं तर ते सांगेल मी. कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इंटरप्रेट करतो. जसं बाबासाहेबांना वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो आपण, तसं महात्मा फुल्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो. म्हणजे ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी हे ज्योतिराव फुलेंनी म्हटलंय. किंवा तिकडं तुकारामाई दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दाशी ते संतही म्हणतायत. पण प्रत्यक्षामध्ये मात्र कृती ही ज्योतिराव फुले करतात आणि ती कृती भारतवर्षामध्ये एकमेव अशा त्या घटना आहेत सगळ्या. आणि म्हणून यशवंतराव फुले असतील, त्यांचं 36-37 वर्षाचं आयुष्य, त्यांची नंतर जी अखेरची दुसऱ्या बायकोची मुलगी म्हणजे दुसरी मुलगी जी आहे ती देखील 38 वर्ष जगली. यांचं 36 वर्ष 36-37, तिचं 38 वर्ष. एवढ्या उण्या पुऱ्या आयुष्यामध्ये जे काही काम केलं, जो काही त्याग केला तो मात्र अतुलनीय आहे. किंवा महाराष्ट्राचं दुर्दैव हे की आपण तो इतिहास ज्ञातपणे ठेवला नाही. आणि म्हणून एका अलौकिक किंवा युगपुरुष, एका अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले युगपुरुष आहे. युगपुरुष या अर्थानं की 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये क्रांती झाली, त्याला आम्ही रेनेसान्स पिरियड म्हणतो किंवा प्रबोधन क्रांती झाली. स्वतःचे धर्मगुरू पाद्री असलेला मार्टिन लुथर किंग ज्युनियर तो तिथल्या ख्रिश्चन धर्माच्या विरोधात उभा राहतो. किंवा ख्रिश्चन धर्माच्या विरोधात म्हणजे धर्मामध्ये असलेलं शोषण कर्मकांड वगैरे वगैरेच्या विरोधात राहतो. आणि युरोपमध्ये क्रांती घडते आणि आपल्याला लक्षात येतं की इंग्लंड सारखं एक जगात एक छोटं महाराष्ट्र एवढं राष्ट्र नाही, ते सगळ्या जगावर राज्य करतं.
हे जे शक्य झालं कारण तिथे धार्मिक क्रांती झाली, धार्मिक प्रबोधन झालं. भारतवर्षामध्ये देखील धार्मिक प्रबोधन करण्याचं काम या आधुनिक किंवा मधल्या कालखंडामध्ये कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. धर्माची चिकित्सा केली आणि मूलगामी सगळ्या पद्धतीचे प्रश्न मांडले. आता प्रश्न एवढाच आहे की हा जो दत्तक पुत्र आहे, हा दत्तक पुत्र घेतल्यानंतर मी काही ठळक उदाहरणं देऊन पुढे जाणार आहे, कारण या पुस्तकावर सविस्तरपणे साहित्यिक म्हणून सर बोलणार आहे. मी एक कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे. मला जे सहजपणे बालपोतपणे ज्या गोष्टी वाटतात मी आपल्या समोर मांडणार आहे की याचा पेच नेमका कसा आहे. एक तर हे काशीबाई नामक विधवा बाईचा मुलगा, त्याला बाप माहित नाही, त्याच्या आईला कदाचित माहिती असेल. राजाराम सूर्यवंशी त्या पुस्तकामध्ये हृदयद्रावकपणे म्हटलेलं आहे. तिचं नंतर काय झालं ती सोडून गेली ते, कारण महात्मा फुलेंनी तशी अटक ठेवली होती, यावं या सुतिकागृहात बालगृहामध्ये मुलाला जन्म द्यावा, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या नाही तर ठेवून जा. आणि मग स्वतःची सख्खी आई नसलेला मुलगा, एका अर्थाने जातही नसलेला मुलगा, कारण जातीच्या लोकांनी क्लेम केलं नाही, ब्राह्मण समाज अजून क्लेम करत नाही यशवंतराव फुल्यांना, म्हणजे स्वतःची जात क्लेम करत नाही. ज्या जातीच्या महापुरुषांना जन्माला घातलं ती अख्खी जात सत्यशोधक समाजाच्या विरोधात, म्हणजे हे सांगितलं पाहिजे. तर आत्मटीका करण्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. मी जन्मानं दुर्दैवानं सुदैवानं काय मला माहिती नाही, माळी आहे, त्याच्यात काय फार मोठं कॉन्ट्रीब्युशन माझं नाही, परंतु एखाद्या जातीमध्ये एवढा मोठा कोणी महात्मा जन्माला यावा आणि त्या जातीतल्या किंवा एकूण बहुजन जातीतल्या लोकांना त्याचं महात्म्य पण कळूच नाही, ही जी शोकांतिका आहे. का कळू नये म्हणतोय, कारण त्यांचे गजानन फुले असतील किंवा त्यांचे जे सगळे वंशज असतील, एक जात महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, यशवंत फुले या सगळ्यांच्या विरोधात होते. आणि विरोधात असल्यामुळं 2-3 गोष्टीवर लढावं लागलं त्यांना. एक स्वतःची जात नाही, जे भाऊबंद आहेत ते सातत्यानं त्रास देत आहेत, आणि दुसरी गोष्ट सावित्रीबाईंनी त्यांना जे डॉक्टर केलं, तोही मुद्दा महत्वाचा आहे की जो डॉक्टर विश्रामरावजी घोले आहेत ते त्यांचे वडील हे मिलिटरीमध्ये आहेत, आणि म्हणून तो जेव्हा 93-94 ला 10वी होतो, नंतर ते डॉक्टर करायचं ठरवतात आणि LCPS का त्यावेळेसची डिग्री घ्यायची, कारण ते स्वतः FM काहीतरी असे सुपरिटेंडंट सर्जन लेवलचे होते. आणि मग त्यांच्या ओळखीनं या यशवंतला डॉक्टर केलं आणि मिलिटरीमध्ये जाण्याचा आग्रह का त्याने धरला, इथं खरी गोष्ट, कारण गावामध्ये जात बंधू राहू देत नाहीत, विरोध करतायत, कडुबेनं म्हणून विरोध करतायत, सुतक पाळत नाहीत, बोलवत नाहीत, निमंत्रण देत नाहीत. ज्ञानोबा कृष्णाजी ससाने जे पहिली पत्नी ती गेलेली आहे, अशा कालखंडामध्ये मग डॉक्टरकीचा व्यवसाय त्याने जो पत्करला तो या भावभावकीच्या भाऊबंदकीच्या जाचाला कंटाळून लांब कुठेतरी मिलिटरीमध्ये निघून जावं, हा विचार अंगाला शहारे आणणार आहे. आणि म्हणून मिलिटरीची नोकरी त्यांनी पकडली. मग मिलिटरीच्या नोकरी पकडत असताना पहिला डॉक्टर आहे म्हणून मग आम्ही ह्या 2 डॉक्टरांना पुरस्कार देण्याचं कारण हे आहे की आणि अनेकदा घरावर कृषी हे डॉक्टर संग्राम रामने मला डॉक्टरच वाटत नाही, कारण ते सतत चळवळीत पाहिले, ते टेटेस्कोप पण मेडिकल काय मी पाहिलं नाही, सतत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आहे. डॉक्टर धुळ्यांचंही त्याच पद्धतीनं आहे, त्यांना सतत कामात आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून ही वैद्यकीय सेवा जे यशवंतराव फुल्यांनी केली, मिलिटरीमध्ये केली, आणि पहिला पूर्ण वर्षाचा पगार म्हणजे आम्ही मी बोलतोय परंतु मी उत्तरदायित्व नाही, रिस्पॉन्सिबल नाही मी चळवळीला. मी कधीतरी जयंती पुण्यतिथीला फुलेचं आणि आंबेडकरांचा आणि कोणाचा तरी जय जयकार करतो. मिलिटरीचा पहिल्या वर्षाचा पूर्ण पगार डॉक्टर यशवंतराव फुले यांनी चळवळीला दिलेला आहे. आणि त्या चळवळीनं मात्र त्याच्या जन्माची दखल घेतली ना, 200 वर्ष त्याच्या मृत्यूची दखल घेतली ना. एखादं लेकरू मरण पावावं 4 वर्ष कळू नये त्या बाईला, 4 वर्ष कळालं नाही, कारण
जेव्हा नगर मला वाटतं 1909चा कालखंड आहे, त्यावेळेस जागतिक वसाहतवादाचं विषय आहे, तो इतिहासाचा शिक्षक जास्त पणे रंजकपणे समजून सांगेल. त्या कालखंडामध्ये भारताचं सैन्य क्वेटा आणि तत्सम आणि या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आणि म्हणून यशवंतराव फुले आपल्या पत्नीला तिथे पुण्याला ठेवलं, तिला तजवीज केली पैशाची आणि स्वतः मिलिटरीमध्ये निघून गेले. नंतर 1 वर्ष ते पगार येत राहिला. त्यांनी अशा पद्धतीने योजना केली होती की मनी ऑर्डर न पाठवता पोस्टाच्या पद्धतीने फिक्स डिपॉझिट म्हणून ते पैसा मिळत राहील. पण नंतर 1-2 वर्षांनी तो पगार अर्धा आला. आता पगार अर्धा कधी येतो आम्हाला माहिती आहे, फॅमिली पेन्शन. यशवंतराव फुले कुठं गेले, कसे गेले, कुठं निधन झालं याचा काही थांब पत्ता लागला नाही. आणि मग त्या कालखंडामध्ये त्यांच्या पत्नीनं मग ते जे चंद्रभागाबाईंत वाडा विकला 100 रुपयामध्ये, फुलं पुस्तकं विकली, त्यांना मिळालेले जे काही वेगवेगळ्या वस्तू होत्या त्या विकल्या आणि अशा पद्धतीनं वादात सुरू झाली. आणि म्हणून 4-5 वर्षांनी, म्हणून मला सत्यशोधक म्हणायचं फार अभिमान वाटत नाही बरं, लाज वाटते ना. कारण आम्ही कृतज्ञ माणसं 5 वर्ष सत्यशोधक समाजाच्या चळवळीनं त्या कालखंडाच्या हे कन्फर्म देखील केलं नाही, कुजबुज करत होते काय झालं. आणि मग नंतर 5 वर्षानंतर त्याच्या मृत्यूचा शोक सभेचा ठराव मांडला गेला. एक्झॅक्ट तारीख माहिती नाही. आणि म्हणून भाऊबंदकीचा जाच, त्यांच्या पत्नीला जाच आणि ह्या सगळ्या जाचातून तरुण जात त्यांनी ज्या हाल अपेष्टा शोषल्या, त्या हाल अपेष्टा ह्या अत्यंत महत्वाच्या. आणि या पुस्तकामध्ये पहिल्यांदा राजाराम सूर्यवंशी यांनी त्यांची तारीख 18 एप्रिल ही निश्चित केली. कारण एकदा ज्योतिराव फुले यांनी स्वतः तो जो एकमेव फोटो उपलब्ध आहे, एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन देणारा, एवढ्या मोठ्या महापुरुषाचा वारस, ज्याचा टाटा बिर्लापेक्षाही मोठं 2-2, 3-3 वर्ष अन्नछत्र चालत होती दुष्काळामध्ये. फुले माझ्यासारखे भिकारड्या माळी समाजातली नव्हती. मोठं कर्तृत्व होतं, मोठमोठ्या फॅक्टऱ्या होत्या किंवा कारखानदारी होती किंवा सहकारामध्ये त्यांनी नावलौकिक केलं होतं किंवा सहकारी शेतीचे प्रयोग त्यांनी केलेले होते कडबून सातारापासून अनेक ठिकाणी. आणि अशा कालखंडामध्ये किंवा अशा एका महान माणसाचा मुलगा अशा पद्धतीनं त्याची वाताहात व्हावी किंवा पुढच्या पिढीने जी वाताहात अगोदर यांनी मांडली त्या पद्धतीची वाताहात नाही. चंद्रभागाबाई त्या बेवारसपणे रामेश्वराच्या मंदिरात गेल्या, हे बाबा आढावांचं जे संशोधन आहे ते राजाराम सूर्यवंशींनी बाद ठरवलेलं आहे. परंतु ज्याच्या मागे जातही नाही, समोरची माणसं नाहीत, त्यांना कसं जीवन जगावं लागतं. ज्ञानेश्वरांचं जीवन आपल्याला माहित आहे, कारण ज्ञानेश्वराला आम्ही अखेर चांडाळच म्हणालो ना. कारण जन्माला जरी ब्राह्मण आहे परंतु मुंज केलं नाही तर तो चांडाळच. ज्ञानेश्वर जसे चांडाळ होते तसं यशवंत फुले हे जातीबाहेर सातत्यानं राहिले. त्यांची जी ज्ञानोबा कृष्णा जी ससानीनं त्यांनी जी पहिली मुलगी दिली होती राधा, तिचं अल्पकालीन निधन झालं. दुसरी जेव्हा पत्नी केली तेव्हा मुलगी मिळवण्यासाठी काय आटापिटा करावा लागला त्यांना. त्यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये ते डोंगरे ओतूरचे पाटील कंपनी असतील किंवा मग ते तपकीर असतील आणि त्याच कालखंडामध्ये अनेकांचं निधन होत आहे. म्हणजे 1897 ला सावित्रीबाईचं निधन होत आहे प्लेगच्या कालखंडामध्ये. आपल्याला सगळ्यांना माहित आहे ना, पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या दलित मुलाला प्लेग झालाय हे कळाल्याबरोबर पुण्याच्या वानवडीच्या त्या ज्ञानोबा कृष्णाजी ससानेच्या माळरानावर आपल्याकडे कोविडमध्ये जसं हॉस्पिटल खोलले होते त्या पद्धतीनं त्यांनी हॉस्पिटल खोलले. यशवंतला पुण्याहून नगरहून बोलून घेतलं आणि तो आरोग्याचा काय यज्ञ वगैरे सुरू केला. माहिती होतं पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलगा जर कडेवर अंगावर घेतला त्याचा कोविड किंवा त्याचं ते काय प्लेग आपल्याला होईल. तसंच झालं, ऍडमिट केलं. सावित्रीबाईला प्लेग झाला आणि त्यावेळेस प्लेग म्हणजे काहीतरी ताकेत वगैरे गाठ यायची, तापेनं अंग फणफणायचं, गाठ यायची आणि लगेच 1-2 दिवसामध्ये
सावित्रीबाईची सेवा केली यशवंतराव फुलेंनी आणि त्या पांडुरंग बाबाजी गायकवाडांची सेवा केली. पांडुरंग बाबाजी गायकवाड मात्र चालत दुसऱ्या दिवशी घरी गेला आणि सावित्रीबाईनं मात्र 10 मार्च 1897 ला आपला देह संपवला. महात्मा फुलेंचं योगदान, सावित्रीबाईंचं योगदान आणि त्याच्याच पुढे सांगतोय तोच कमी जास्त कालखंड आहे. आता इसवी सनाच्या त्या धर्तीमध्ये मी बसत नाही. नारायण मेघाजी लोखंडे त्यांनी सुद्धा पुण्याला, मुंबईला अशा पद्धतीचं कोविडच्या विरोधामध्ये, कोविड पासून बचाव होण्यासाठी अन्नछत्र म्हणा, दवाखाने म्हणा चालवले होते. त्यातच नारायण मेघाजी लोखंडेचा मृत्यू झाला. म्हणजे ज्यांनी पहिली रविवारची सुट्टी मिळवून दिली. हे म्हणजे इथल्या सत्यशोधक चळवळीला हे माहिती असलं पाहिजे की पहिल्यांदा भारतातली पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली हिंदुस्तान हँड्स मिल असोसिएशन नावाची. रविवारची सुट्टी त्यांनी मिळवून दिलेली आहे. महात्मा फुले ही 11 मेला कोळीवाड्यामध्ये पदवी त्यांच्या हस्ते, कामगारांच्या हस्ते पदवी दिलेली आहे. एक अशा पद्धतीनं सत्यशोधक काळाच्या पडद्याआड जात होता आणि यशवंतराव फुलेंसमोर ज्या समस्या होत्या त्याही मोठ्या प्रमाणामध्ये समस्या होत्या आणि त्या समस्या सोडवत आणि पुन्हा एक महत्वाचा धागा, कारण मी कार्यकर्ता आहे, सर अजून वेगळ्या पद्धतीने मांडतील. काय झालंय, सत्यशोधक नावाची जी एक प्युअर चळवळ होती, प्युअर म्हणतो ना आपण, बावन तशी सोनं. आत्ताच्या ज्या आमच्या सत्यशोधक चळवळीत ह्या प्युअर नाहीये. ह्या व्यक्तिवादानं, काय कंकुवादानं ह्या भारलेल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंची जी प्युअर सत्यशोधक चळवळ होती, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुकरी, त्याच कालखंडामध्ये सत्यशोधक चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये झालं. मराठा समाजाने एका अर्थाने ती हायजॅक केल्यासारखी झाली आणि तिथं वाताहत सुरू झाला. म्हणजे एके कालखंडामध्ये मोठे मोठे मेळे होत होते आणि दुसऱ्या कालखंडामध्ये ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या ह्या पिढ्या वेगळ्या पद्धतीनं संघर्ष करत होत्या. त्याची कुठलीही दखल इथल्या ब्राह्मणेतर चळवळीने घेतली नाही. मग ब्राह्मणेतर चळवळीला सत्यशोधक चळवळ म्हणायचं का, ते लिहिलं कसं सांगते. मला काय एवढं सैद्धांतिक बोलता येत, मला कार्यकर्ता म्हणून जे चुकतं किंवा ते समजतं ते बोलताय, पण मला नाही वाटत की ब्राह्मणेतर चळवळ ही सत्यशोधक चळवळ होती. ब्राह्मणेतर चळवळ सत्यशोधक चळवळ असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं उद्योगाने म्हणालेच नसते मी एकमेव सत्यशोधक आहे या कालखंडातला, असं बाबासाहेब म्हणाले. म्हणजे दलित चळवळ, जी आपण दलित चळवळ म्हणतो, ही दलित चळवळ ही प्युअर सत्यशोधक चळवळ आणि त्यांनी देखील जो राष्ट्रवाद फुल्यांनी मांडला, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुकरी, त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी ती चळवळ चालवली. या निमित्तानं मी काही मुद्द्याला स्पर्श करतोय. या पुस्तकाच्या निमित्तानं अनेक बोलता येईल. हे जेव्हा पुस्तक राजाराम सूर्यवंशी यांनी प्रकाशित केलं, आम्ही ते मागवलं. मी वादळाचे वंशज ते टायटल आहे त्या पुस्तकाचं, आम्ही पाहिलेले फुले, हे हरिनरकेनं संपादित केले. त्याच्यामध्ये बाबारावांचा लेख वाचला आणि रडलो. जसं मासूम चित्रपट पाहिला आणि रडलो. आणि चित्रपट पाहताना रडावं हे समीक्षक लोक म्हणतात हे मूर्खाचं लक्षण आहे किंवा काय, पण ते होतं. आम्हाला साहित्यिकांनी रडावं की मला माहिती नाही, परंतु ते होतं, सर्वसामान्य माणूस म्हणून होतं. 8-10 प्रसंग असे आहे की काय घालमेल झाली आहे यशवंत फुलेची, काय घालमेल झाली आहे त्या राधाची, काय घालमेल झाली आहे नंतर त्या चंद्रभागाची. नंतर तिला एक मुलगी झाली, तिचं नाव पुन्हा सोनी लक्ष्मी ठेवलाय, तिचं काय झालं. या पद्धतीनं सगळी करून कहाणी, एखादा महापुरुष आपली चळवळ सुरू करतो आणि घरावर एका अर्थाने तुळशीपत्र ठेवतो. ती जी प्युअर चळवळ आहे, कदाचित आहे ना, आम्ही म्हणतो प्युअर दूध पिणंच आहे ना, प्युअर दूध प्यायला पचन संस्था चांगली पाहिजे. आता मला जर लिटरवर दररोज प्युअर दूध गेले दररोज सुरू होईल. मला वाटते चळवळीचं सुद्धा असंच. ज्योतिराव फुलेंची, बाबासाहेब आंबेडकरांची, गाडगे बाबांची जी सत्यशोधक चळवळ होती, जिथे कीर्तन करावे, तिथे अन्न सेवावे, हे जे होतं ते आज मात्र लयाला गेलेलं आहे. द्विशताब्दी, जन्माची द्विशताब्दी साजरी करताना केवळ महोत्सव होता कामा नये, कारण आम्ही महोत्सव व्हायला लागले. बाबासाहेबांचा विचार किती चाललाय मला माहिती नाही,
पण बाबासाहेबांची जयंती साजरी व्हायली, डीजे साजरी व्हायली आणि बाबासाहेबांची जयंती ही खेडोपाड्यात साजरी व्हायला लागली. शिव जयंती, भीम जयंती, फुले जयंती, अजून कुणाची जयंती तेवढ्याच धूमधडाक्यात, तेवढ्याच 70, 80, 100, 125 डेसिमलच्या डीजेच्या तालात होते. आणि दुसरीकडे तेवढ्याच पद्धतीनं त्या महापुरुषाचे विचार तेवढ्याच ताकदीनं मारले जात आहेत. इथं प्रतिसंस्कृती जन्माला येते. जाता जाताना काल परवाचा एक मुद्दा होता तेवढा बोलतो, शनिवार वाडा जळाला म्हणे आणि मग महात्मा फुले जन्माला आले. म्हणजे ते तारीख शोधताना सांगितलं जातं प्रत्येकाला. म्हणजे शनिवार वाडा जळाला, महाराष्ट्रामध्ये फुले नावाचा बंडखोर मनुष्य जन्माला आला, आज 200 होते आणि पुन्हा त्या शनिवार वाड्याचे वंशज दिल्लीच्या तख्तावर बसले आणि आमचं भारताचं संविधान एकीकडे गौरव करतायत. आमच्या काल परवा राष्ट्रपती आले होते सरस्वती भवनमध्ये, उद्या एक मंत्री येणार आहे आणि काय सुरू तमाशा पाहिलं त्यांनी. आणि इकडे संविधानाचा गौरव करायचा आणि दुसरीकडे पाणोपाणी संविधानानं दिलेला सामाजिक न्याय नाकारायचा, अशी दुहेरी व्यवस्था आमच्या समोर आलेली आहे. महात्मा फुलेंच्या 200 वर्षामध्ये पुन्हा एकदा सत्यशोधक चळवळीनं आपलं आत्मचिंतन करावं, पुनर्मांडणी करावी. थोडक्यामध्ये त्यांचे जे 2 अंगरक्षक होते त्यांचं काय झालं? तो एक कुंभार होता, एक तज्ञ काशीला जाऊन PhD वगैरे केली म्हणे, त्यांना विद्वान झाला. आणि दुसरा होता तो सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता. त्यांचे चरित्र कुठे आहे? सत्यशोधक चळवळीनं पुन्हा जातीपातीच्या नादाला लागू किंवा आपल्या कंपुशाहीच्या नादाला लागून आपला आत्मा गमावलेला. आणि म्हणून तुम्हाला मला शासन काय करेल मला माहिती नाही, शासनाकडून मला कसलीच अपेक्षा नाही. कारण जे आमच्या सगळ्या सामाजिक न्यायावर उलट फेर करतायत त्यांच्या चरणी आमचे नेते बसलेले आहेत. त्यामुळे शासन काय करेल मला माहिती नाही. परंतु तुम्ही, मी राजाराम सूर्यवंशीनं हे पुस्तक लिहिलं तेव्हा हे मला माझं पुस्तक वाटलं. मी 5 कॉपी मागवल्या, त्याच्या सगळ्यांना वाटल्या. डुलेकर सरांना एक दिली, गायकवाड सरांना दिली, आमचे हिवाळे सर आहेत त्यांना देतो म्हणाले, ते काय आलेच नाही माझ्याकडे. या पुन्हा या 5-25 कॉपी गेल्या पाहिजेत. आणि सत्यशोधक चळवळीमध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिले त्याचा इतिहास, त्याची पुनर्मांडणी, त्याचं संशोधन हे विद्यापीठातून किंवा आमच्या चळवळीनं गेलं पाहिजे. ही पहिली अशी जयंती आम्ही साजरी करतोय. याच्यात अभिमान वगैरे काही नाही प्रभू, याच्यामध्ये दुःख आहे, आमची आत्मटीका. कारण यशवंत फुले हा कबीरासारखा आहे. कबीराला जसा जात बी नव्हती, धर्मही नव्हता, त्याला जातही नाही आणि धर्मही नाही. धर्म कोणता? तर सत्यशोधक. त्याला कोण विचारतं सत्यशोधक? आणि अशा पद्धतीनं हे ऐतिहासिक काम यशवंत फुलेंनी, ज्योतिराव फुलेंनी केलं. आपल्याकडे ज्या ज्या काही परिवर्तनाच्या चळवळी असतील, कामगार चळवळ असेल, स्त्रीवादाची चळवळ असेल, साहित्याची चळवळ असेल, दलित चळवळ असेल, अजून कोणकोणत्या चळवळी असतील, ह्या चळवळीचं उगमस्थान सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले होते. ते विसरून चालताना 200 जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा विचाराचा जागर नव्यानं व्हावा. नाहीतर पुन्हा एकदा जे वातावरण आम्ही पेटलेले आहे, मी जाता जाता एकच जाता जाता म्हणतोय, जास्त बोलतोय, आमचे जे बाहा कल्याणकर नावाचे लेखक होते, त्याचं नाव कोणी विद्यार्थी घेतात की मला माहीत नाही, पण मी सतत घेत असतो. त्याने एक कविता लिहिली होती लिहिलेकर सर, मी त्या प्रकाशनाला होतो. त्याने एक म्हटलं होतं की तुम्ही फक्त एवढंच करा, तुम्ही फक्त एवढंच करा, महाराष्ट्राच्या विधानसभेसमोरचा महात्मा फुल्यांचा पुतळा आम्हाला परत करा. मग काही बी नंगा. एकीकडे विधानसभेसमोर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा आणि दुसरीकडे इथला शेतकरी, इथली स्त्री, इथला धर्म आपापल्या पद्धतीनं जे शोषण करतायत, ते शोषण उघड्या डोळ्यांनी आम्हाला पाहावं वाटतं. एके कालखंडामध्ये पेपर वाचणं हे चांगलं समजलं जायचं. आता पेपर न वाचणं मला वाटतं हे चांगलं समजलं जातं. कारण पेपरमधून ज्या बातम्या येत आहेत त्या सतत आम्हाला मनाला वेदना देणाऱ्या आहेत. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. संयोजक आणि संधी देवी आभारी मानतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.